नांदेड शहरात आज मिलाद उन नबीचा पवित्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। शहरभर मिरवणुका, सजावट, पाणी व ज्यूस वाटप आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले आहेत। लहान मुलांपासून तरुणाई आणि ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसत आहेत। चला तर मग या दिवसाचं खरं महत्त्व आणि हा उत्सव एवढ्या श्रद्धेने का साजरा केला जातो हे जाणून घेण्यासाठी आपण एका मुस्लिम बांधवाला विचारूया। सलाम आदाब, माझं नाव सैफुद्दीन सिद्दीकी आहे। मी प्राथमिक म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहे। मग इंजिनिअरिंगच्या नंतर मला माझी इच्छा होती म्हणून मी धर्माचं भी प्रशिक्षण घेतलेलं आहे। हैदराबाद येथील जामिया निजामिया येथे जाऊन आपले मी प्रशिक्षण सध्या घेतोय। बघा, मिलादुन नबीचा हा जो दिवस आहे हा आमचे जे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहेत त्यांच्या जन्माचा दिवस आहे। म्हणजे त्यांनी ह्या दिवशी ह्या महिन्यात रबिउल अव्वलचा महिना ज्याला आम्ही म्हणतो त्या महिन्यात त्यांचा जन्म झाला। त्यांचा जन्म अशा काळामध्ये झाला की तेव्हा त्या ठिकाणी नेमकं खूप वाईट परिस्थिती होती। लोकांमध्ये खूप असे म्हणजे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये अशी गोष्टी होत्या जे आपण आजच्या ह्या समाजामध्ये विचारही करू शकत नाही। म्हणजे तेव्हा पोरीला जन्माला आले की त्यांना तेव्हा दफन करायचे, तेव्हा आई वडिलांची इज्जत वगैरे नाही करायचे। तर त्या अशा परिस्थितीमध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जन्म झाला। त्या जन्माचा दिवस म्हणून, त्या जन्माचा महिना म्हणून आम्ही हे मिलादुन नबी साजरा करतो। तर आमच्यासाठी हे खूप उद्देश याच्यासाठी आहे की आमचं असं मानणं आहे आमच्या इस्लाम धर्मामध्ये की पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमसाठी सगळं जगाचं क्रिएशन केलेलं आहे। म्हणजे त्यांच्यासाठी सगळं काही बनवलं गेलेलं आहे। तर हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून असं आम्ही म्हणू शकतो। त्यांच्या जीवनातली प्रत्येक गोष्टी आपण बघितलं तर त्यांच्या त्या जीवनामध्ये आमच्यासाठी खूप काही संदेश आहेत जे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आणून आमचे आयुष्य सुखात आणि चांगल्या पद्धतीत घडवू शकतो। त्यांच्या जीवनाची आपण तशी बघितली तर त्यांचं जीवन 63 वर्षाचा ह्या दुनियात होता। आमचं असं मानणं आहे की त्यांना त्या जीवनाच्या आधी बी त्यांचं क्रिएशन केलेला होता आणि आजही त्यांनी आमच्यासोबत आहेत असं हे आमचं मानणं आहे। आणि त्या 63 वर्षामध्ये त्यांनी प्रत्येक वर्षी त्यांनी मानवतेचा आणि ज्याला आपण काइंडनेसचं म्हणतो त्याचा त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे। तर ते काइंड जे होते ते फक्त मुस्लिमांसाठी म्हणूनच नाही तर त्यांना कुराणमध्ये आहे की वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, म्हणजे त्यांना सर्व जातीसाठी, सर्व धर्मांसाठी, सर्व क्रिएशन्ससाठी जे काही भगवाननी अल्लाहनी बनवलेलं आहे त्या सगळ्यांसाठी त्यांना काइंडनेस म्हणून, रहमत म्हणून त्यांना पाठवले गेले। आणि त्यांच्या आयुष्यातून आम्हाला हे सगळं भेटते आणि ह्या शिकायला पण पाहिजे। ह्याच्यात आम्हाला हे शिकायला भेटते की आम्ही सद्भावना बाळगावी, प्रत्येक धर्माचा आदर करावा आणि प्रत्येक जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांची आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत कसं वागावं हे आम्हाला या धर्मातून प्रेरणा भेटते। पैगंबर मोहम्मदच्या आयुष्यातून आम्ही हे सगळं शिकू शकतो। आणि जर त्यांच्या जे दाखवणे आहेत, त्यांची जी टीचिंग्स आहेत त्याच्यावर जर आम्ही कार्यरत असून आपली जीवन बाळगावे तर ते जीवन आमचं सुखद जीवन असणार आणि सामाजिक तत्वावर बी आणि सोशल लाईफ बी आमची जे आहे ते बेटर असते। हे जे कार्यक्रम आहे हे खूप जुन्यापासून सुरू आहे। मिलादुन नबीची जी मिरवणूक निघते आणि हे जे विविध कार्यक्रम असतात ह्याचा पुरावा म्हणजे 100 वर्ष आधी बी हे जुलूस जे असते, जुलूस म्हणजे रॅलीला म्हणतात, मिरवणूकला म्हणतात, हे जे मिरवणूक निघते हे 100 वर्ष आधी बी निघत होता। ह्याचा आम्हाला एक रेखता म्हणून जे ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावर एक बुक आहे मिलादुन नबी म्हणून। ते हैदराबादचे एक मौलाना होते, मौलाना शमसुद्दीन सिद्दीकी म्हणून, तेव्हाच्या काळातले। त्यांनी नांदेडच्या जुलूसवर त्यांनी येऊन जेव्हा बघितले तर नांदेडच्या जुलूसची त्यांनी व्याख्या केली, तारीफ केली की बाबा असं जुलूस पाहिजे। ह्याच्यात काय सर्व धर्माचे लोक होते आणि एक चांगला संदेश, एक शांततेचा संदेश आणि एक आपुलकीचा संदेश या मिरवणूक आणि जुलूसमुळे भेट। म्हणजे मी असून सुद्धा माझा शेजारी जर भुका असेल, उपाशी असेल
तर माझं जगणं कामाचं नाही, हे असं प्रेषित मोहम्मद सांगतात. तर त्यांचे टीचिंग्स जर आपण आपल्या लाईफमध्ये आणले तर त्यांनी शेजारच्याचे त्यांनी अधिकार सांगितलेत, त्यांनी जनावरांचे अधिकार सांगितलेत. जनावराला सुद्धा त्यांनी शिवीगाळ करायला मनाई केली की एक साधारण जनावर असेल, तुमचा पालतू किंवा का असेना, तुम्ही शेतकामासाठी का वापरत असेना, त्याला तुम्ही शिवी देऊ नका, शिवी देऊ शकत नाही, अशी सुद्धा त्यांनी टीचिंग्स केलेली आहेत. त्यांनी स्वतःवर तुम्ही क्लीनलीनेस राहा, नीट राहा, आणि सफाई जे आहे, पाकी जे आहे, ते अर्धा इमान आहे त्यांनी असे सांगितले. तर त्यांचे जे काही म्हणणं आहे, टीचिंग्स आहेत, त्यांना पसरवायची गरज आहे. त्यांच्याबद्दल जे भ्रम निर्माण करतात आजकाल लोक, जे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात, त्याला दूर करण्याची जबाबदारी हे उलमाची आमची सुद्धा आहे. तर आम्हाला पाहिजे की त्यांच्या टीचिंग्सला, त्यांचे जे म्हणणं आहेत, त्यांना पसरवण्याची गरज आहे. तर हे होतं आपल्या मुस्लिम बांधवाचं मत मिलाद उन नबीच्या पवित्र दिवसाविषयी. हा उत्सव फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक एकता, शांतता आणि बंधुतेचा जिवंत संदेश देतो. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा मंच हा माईक इंडिया. धन्यवाद.